साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली परीक्षा केंद्रावर भेट. राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली. भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आले होते. आज माझा शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या ह्या सुरू झालेल्या आहे. साधारणतः 15 लाख विद्यार्थी 12वीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत. 3373 केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे आहेत. आज या ठिकाणी आले असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियानाचं आवाहन आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना त्या ठिकाणी केलं आहे. तर ह्या सुरू झालेल्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत की नाही ही शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी येते. त्यानिमित्तानं आज ह्या ठिकाणी बुरुंगले विद्यालयामध्ये भेट दिली आणि इथे आल्यानंतर दिसलं की अतिशय उत्तमपणे व्यवस्थित व्यवस्था सगळी शाळा व्यवस्थापन समितीने आणि इथल्या प्रशासनानं केलेली आहे. सर, कॉपीमुक्त अभियानासाठी काय उपाययोजना केलेली? अनेक उपाययोजना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आहेत. परंतु काही नामवंत शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी त्या स्वतःहूनच याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करतात. एका घटनेनंतर ते CCTV कॅमेरे प्रत्येक शाळेमध्ये लागले होते. 2 महिने झाले त्याचा टेंडर निघालाय, परंतु अजूनपर्यंत कुठं थांबलेला आहे? काही प्रशासकीय कारणास्तव त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत, पण याचा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होऊन सर्व शाळांमध्ये हे CCTV कॅमेरे लावण्यात येईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, परंतु अजूनपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेलं नाही. गणवेश वाटप त्या ठिकाणी कापड आलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या माविमला ते काम देण्यात आलं होतं त्याच्यामुळे थोडा डिले झाला. म्हणून सरकारने निर्णय घेतला की येणाऱ्या सत्रापासून सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होणार आहे. सर, कॉपीमुक्त अभियानामध्ये आता फौजदारीची तरतूद करण्यात आली, काय सांगा? नाही, जर का हे बघा, आपल्या परीक्षा ह्या आनंददायी आणि पवित्र वातावरणामध्ये होणे अपेक्षित आहे. ह्या होत असताना जर का समाजातले काही घटक त्याच्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीची कारवाई केली.